सध्या महाराष्ट्रात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतून महिलांना दरमहा 1,500, कर्नाटकात गृहलक्ष्मी योजनेअंतर्गत कुटुंब प्रमुख असलेल्या महिलेला दरमहा 2,000, पश्चिम बंगालमध्ये लक्ष्मी भंडार योजनेत अनुसूचित जाती जमातीच्या महिलांसाठी दरमहा 1,200 रुपये आणि सर्वसाधारण प्रवर्गातील महिलांसाठी 1,000 रुपये दिले जातात. मात्र या स्वरूपात लाभ देणाऱ्या योजनांमध्ये झालेल्या मोठ्या वाढीकडे 16व्या वित्त आयोगानं लक्ष वेधलंय. रोख पैशांच्या स्वरूपात लाभ देण्याच्या योजनेवरील वाढते अवलंबित्व राज्यांच्या अर्थव्यवस्थेला अस्थिर करू शकतात असा इशारा आयोगानं दिलाय. अर्थशास्त्रज्ञ अरविंद पनगडिया यांच्या अध्यक्षतेखालील आयोगानं रविवारी संसदेत याबाबतचा अहवाल सादर केलाय. अशा योजनांमुळे राज्याच्या अनुदान खर्चाच्या पद्धतीत मोठा बदल झाल्याचं म्हटलंय. महाराष्ट्र आणि झारखंड या राज्यांचा उल्लेख अहवालात करत जर प्रमुख राज्यांनी महसुली खर्च अशा योजनांसाठी सुरू ठेवला तर त्यामुळे राज्यांच्या अर्थसंकल्पावर केवळ मोठा भारच पडणार नाही तर दीर्घकाळात त्यांची आर्थिक स्थितीही अस्थिर होईल असं म्हटलंय. वित्त आयोग ही घटनात्मक संस्था असून केंद्र आणि राज्यांची आर्थिक परिस्थिती तपशीलवार समजून घेणं, त्यांच्यामध्ये करांच्या वितरणाची शिफारस करणं आणि राज्यांच्या करांच्या वितरणाची चौकट ठरवणं हे आयोगाचं काम आहे.